तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये पुणे पोलीस आणि राज्य महिला आयोगाच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। पुणे पोलीस या प्रकरणाचा तपास करतात आणि यातून इतर माहिती समोर येईल। मात्र राज्य महिला आयोगाची कार्यपद्धती आणि अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भूमिका यावरून टीकेची झोड उठली आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये महिला आयोगानं या प्रकरणी वेळीच लक्ष घातलं नाही असा आरोप सत्ताधाऱ्यांसह विरोधकही करतात। 2 दिवसांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत चिल्लरचा आवाज खूप होतोय असं विधान केलं होतं। या विधानावर आता सर्वपक्षीय महिला नेत्या टीका करतायत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंनी या प्रकरणात ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करत चाकणकरांवर गंभीर टीका केली आहे। राज्य महिला आयोगाने आता स्वतः या कामाच्या मध्ये जसं त्यांनी पोलिसांना सांगितलं तसं कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्यानुसार जर का मयुरी जगतापची केस चालवावी असा सल्ला दिला असता तर आतापर्यंत मयुरीला त्यांच्या प्रॉपर्टीत वाटा मिळाला असता। आणि म्हणून मला असं वाटतं की पोलिसांनी केलं नाही हे सगळे ब्लेम गेम पेक्षा पीडित महिलांना न्याय मिळण्यासाठी त्यांची कायदा साक्षरता सगळ्यांनी मिळून वाढवणं। 33,971 जे त्यांनी आकडा सांगितलेला आहे त्याच्यामध्ये किती महिलांना तुम्ही न्याय दिलेला? आम्ही फक्त बोलण्यामध्ये नाही, आम्हाला पुरावा पाहिजे आणि नाही तो मी स्वतः हे 35,000 महिला घेऊन तुमच्याकडे आंदोलन करण्यासाठी मी स्वतः येणार आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षा ह्या पार्ट टाइम महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि पार्ट टाइम प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्या पक्षाच्या। आम्हाला पार्ट टाइम अध्यक्ष नको आहेत महाराष्ट्राला। महाराष्ट्राच्या महिलांना फुल टाइम 24/7 महिला आयोगाला अध्यक्ष पद हवं।